विष्णुदास काया वाचा मनी झाला विष्णुदास काम क्रोध तया बाधित्यना किंवा बाधेचिना त्यासी तया पुन्हा एकदा ऐका काया वाचा मनी झाला विष्णुदास काम क्रोध त्यासी बाधितना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे तुका मने चित्त करावे निर्मळ तुका मने चित्त करावे निर्मळ येऊने गोपाळ राहिते ते विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे ध्येयं सदा परिभवग्नम विष्टदोहम तीर्थास्पदं शिवविरंचनुतं शरण्यं मृत्यातिहन प्रणतपाल भवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वदाम्ना अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगात् प्रथमनमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्त्याता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका तारवदन श्रोते देखा त्या माझे नमन धर्मबद्धम जिव्हे सदैवं भज सुंदरानी नामानि कृष्ण शरणोहरानि समस्त भक्तांचे नाशनानि गोविंद दामोदर माधवे मधुर प्रियात्मं सत्यं नितं त्वां परमं वदामि आवरणरहितां मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवे त्वामेव याते मुक्ते जिह्वे समागते दुर्लभरे कृतान्ते भक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव काया वाचा मने झाला विश्वास काम क्रोध त्यासी बाधितना विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निधान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरिता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर सर्व महात्माजन गुणीजन बालगोपाळ भजनी मंडळी सर्वांच्या समवेत 37व्या वर्षी हा महोत्सव 37व्या वर्षात पदार्पण करून चुकलाय आणि तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनासाठी जो अभंग म्हणून दाखवला अभंग जगतवंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आहे. अभंगाचे 3 चरण आहेत. या अभंगाच्या द्वारा 3 चरणांमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जगतपिता कोणत्या साधनाने प्राप्त होतो हे सांगितलं. विठ्ठला विठ्ठला वैकुंठवासी नामप्रेमी सतत नामस्मरणामध्ये रंगलेले असे दागाबापू यांचे आशीर्वाद ज्यांच्यासाठी जगतपित्याने मास्तराचं रूप धारण करावं असे मास्तर बाबा यांचे आशीर्वाद नंतर त्यांचेच उत्तराधिकारी गुरुवर्य माऊली बाबा वैकुंठवासी यांचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचं बहुमोल सहकार्य त्यात आमचे परमादरणीय परम श्रद्धेय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि गुरुस्थानी असणारे आमचे सुदामजी महाराज लोणेरकर का पाडोदरकर पाडळकर यांचं मार्गदर्शन तथा आपल्या गावाचे सुपुत्र सुंदर गोंडस लेकरू असे आमचे सचिनजी महाराज गोरकुंडकर आणि अख्ख्या गावाला सर्व परिसरात चालणारे
असे आमचे भट्टू दादा आणि त्यांचे सर्व सोबत असलेली भजनी मंडळ. आजची कीर्तन सेवा ज्यांच्याकडून आहे त्यांच्या मातोश्रींच्या पुण्यतिथी निमित्ताने का वडिलांच्या पुण्यतिथी निमित्ताने, तसं त्यांचं नाव आज मला लक्षात आलं, देवीदास दत्तात्रय माडी, पण त्यांना ट्रॅक्टरवाले बापू म्हणतात. त्या बापूंच्याकडून आजची कीर्तन सेवा. विठ्ठला विठ्ठला. मोरकुंड गावात एक 5वं कीर्तन असेल असं मला वाटतं. याच प्रांगणामध्ये मी 3 कीर्तन केले. पहिला कोणता अभंग घेतला होता मी महाराजांना विचारणार नाही, भट्टू दादांना, पण एकदा शुद्ध बीजापोटी याच ठिकाणी मी अभंग घेतला. हा इथेच घेतला. अभंग सोपा आहे बरं. चोपदार कोणता आहे आपली माहिती नाही. आज परिसर आलाय त्यात आमचं नाणं सीतानं आलंय, पण जास्त करून बहुसंख्येत आमच्या बाबऱ्याची मंडळी, म्हणून मी माझ्या बोरकुंड गावाच्या तर्फे माझ्या बाबरेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तू कुठे का असणार आणि त्यांचे चॅनल आहेत, तुमच्या गावाचा प्रचार प्रसार तेच जास्त करतील. आमचा बारकोचा चॅनल, कोणता चॅनल आहे बारको? भक्ती मार्ग. रामचा आता लग्न मार्ग संपला. आणि आमचा भूषण राजपूताचा जो आहे तो हरिनामाचा जीववाडा, हे दोन्ही चॅनल गोड आहेत आणि त्याच्यात जनार्दन भावाला जास्त रेकॉर्ड केलं जातं. चांगलं आहे म्हणून तुम्हाला जर पाहावं वाटलं तर सकाळी तेच पाहून घेत जा. विठाला विठाला. बाबरेकर एवढे गोड आहेत की ते आल्यालाच पुष्पमाला टाकून दिले त्यांनी, तुम्ही हारा अथवा विजय व्हा. असं अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणांचा. पूर्वार्ध साधन सांगतंय आणि उत्तरार्ध साधनाचं फळ सांगतंय. ऐका बरं लक्षात. पूर्वार्ध काय सांगतो अभंगाचं? साधन सांगतंय. आणि उत्तरार्ध काय सांगतंय? त्याचं फळ. पहिलं चरण काय? काया वाचा मने झाला विष्णुदास साधन. त्याचं फळ काय? त्याचं फळ काय? काम क्रोध त्यासी बाधतीना. दुसऱ्या चरणाची सुरुवात साधना सांगितले. साधन सांगितले विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. जो विश्वास भगवंतावर ठेवतो त्याला फळ काय? सकळ भोगिता होय त्याचे. आणि पुन्हा तिसऱ्या चरणामध्ये पुन्हा साधन सांगितलंय. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. त्याचं फळ सांगितलंय येऊन गोपाळ राय ते विठाला विठाला. साधनाशिवाय साध्य नाही. लोक साधना करत नाही आणि साध्य प्राप्तीचा अट्टास करत असतात. आपलं नाव निघावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते, पण त्याच्यासाठी साधना करावी लागते. आता बापूंच्या घरी माझं जेवण आहे, बापूंच्या घरचं मी खातोय आणि तिथं सचिन महाराजांचं वर्णन बापू करतायत. बापूंनी आपलं जर सांगितलं असतं ती गोष्ट वेगळी, पण सचिन महाराजांच्या संदर्भात सांगितलं गेलं की महाराज असा मुलगा जन्माला घालण्यासाठी सुद्धा आईवडिलांना पुण्य करावं लागतं की ज्या लेकराने आपल्या आईवडिलांची आता सुद्धा सेवा करत असताना कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाही, असं ते लेकरू आहे. म्हणून धन्य माता पिता. हे जे मागे माझ्या जी 150 मुलांची जी संख्या आहे त्या मुलांना सुद्धा इथपर्यंत आणण्याचं काम माझ्या सचिन महाराजांचं आहे. मी वर्णन जास्त कोणाचं करत नाही, मला वर्णन करताना निंदा होते, पण हे वास्तविक आहे. ज्या लेकराला जोडता येतं ना तीच माणसं मेल्यानंतर जिवंत राहतात. विठाला सादर केलंच पाहिजे. आता आमच्या लोणेरकर महाराजांनी, मी महाराजांना पाडवडचे महाराज मानतच नाही, त्यांची जमीन जरी तिथं असली या त्यांच्या बाबतीत मला काहीच ऐकू येत नाही. त्यांची साधना आहे. गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबा त्यांना सांगायचे, अरे मालेगावकर दौऱ्याची सुरुवात झाली, तुला जिथं पटेल तिथे येत जा, पण येत जा. ज्यांनी साधनेच्या द्वारा जगतपित्याला प्राप्त केलेलं असेल असे साधना संपन्न महात्मा ज्यांच्यावर प्रेम करत असतील त्यांनी सुद्धा साधना केली असेल. मृदंग या वयात त्यांचं आता 52 वय असेल, 58 वय, पण तरी देखील 30 वर्षाच्या तरुणाला लाजवतील इतका सुंदर मृदंग वाजवतो. आणि
ज्ञानेश्वरीच्या त्यांच्या 9,900 कंठच आहेत असं मला वाटतं, कारण त्यांनी आतापर्यंत 1000च्या जवळपास पारायण केलेले ज्ञानेश्वरीचे. हा, आणि कृष्णाजी माऊली जायखेडकर यांचे अत्यंत प्रिय आणि अत्यंत जवळचे जर कोणी व्यक्तिमत्व असतील तर आमचे सुदाम महाराज. तर साधना केल्याशिवाय माणसाला फळ येतात. मोठं बनायचंय, साधना करा. तुम्हाला क्लास 1 बनायचं असेल तर युपीएससीची तयारी करा. तर तुम्हाला आयटी क्षेत्रामध्ये आयटी कॉलेज जर मिळवायचे असेल तर तुम्ही जीची तयारी करा. खरं का नाही? तयारी केल्याशिवाय होतं का? आता बोटं फिरवणं वेगळं आहे आणि पेटी वाजवणं वेगळं आहे, आणि चालीतलं मर्म जाणून चाली म्हणणं वेगळं आहे. विठाला विठाला साधनाशिवाय कोणतंच नाही. साधन केलंच पाहिजे. साधनाच्या द्वारा होते. ऐका बरं, साधनाच्या द्वारा होते. मग ती योग साधन असेल, कर्म साधन असेल, ज्ञान साधन असेल अथवा भक्ती साधन असेल, तेच साधन साधना रूपात परिवर्तित होतं आणि तीच साधना साध्याला प्राप्त करून देते. विठाला विठाला शब्द गोड आहे. आम्ही या जन्माचं हे पुण्य नाहीये, आम्ही अनंत जन्मापासून हे नामचिंतन करतोय म्हणून कुठेतरी ही साधना सफल झाली. जन्मोजन्मी आम्ही ही सर्व साधना आहे. हे साधन आहे. तेव्हा कुठेतरी माणूस तिथपर्यंत पोहोचतो. या बोरकुंड गावात 10,000 लोकसंख्या असताना इथं एवढेच लोक का कीर्तनाला येतात? त्या मागचं कारण आहे साधनेचं फळ बाकीच्यांना मिळालं. किती गोड माझ्या ओट्यावर बसलेले सर्व, किती गोड वाटतं पहा. हा, पुढे थंडी लागो अथवा गरमी हो पण बसतात. बटू दादा हे विशेष आहे. कुठे का बसलं होईना पण बसलं पाहिजे. आणि मी सांगत असतो नुसतं बसणं नको पाहिजे, डोक्यात कीर्तन बसलं पाहिजे तर बसलं पाहिजे. काही लोक नुसते बसलेले असतात पण बसतच नाही डोक्यात. बरं का चोपदार, तुमचा चेहरा सदा प्रसन्न राहतो हे मला विशेष वाटतं. रंगाने सावळे जरी असलेत पण प्रसन्न आहेत हे विशेष. साधना केली पाहिजे. साध्य असं सोपं नाहीये. मी तर बाबरेकरांना पुन्हा सांगेल, या वर्षी माळा टाकली पुढच्या वर्षी लगेच देव भेटेल असं नाही बरं का. फार लागतं ते बरं का. भाऊ कुठे गेले? एका वर्षात बदलत नाही. अरे लग्न झाल्यावर मुलगी लगेच आधी बनत नाही. तिला सुद्धा 25 वर्ष वाट पाहावी लागते किंवा 35 वर्ष वाट पाहावी लागते, तेव्हा कुठेतरी आधी बनते. तसं जगत पित्याला प्राप्त करायचं असेल तर थोडस हा जन्म जरी घालवला तरी चालेल, पुढचा जन्म मिळवू आपण. आणि याच्यासाठी घेईन मी जन्म
आहेत ते, रात्री सुद्धा प्रकाश गायनाचा. घेईन मी जन्म. आता या जन्मात हा विना घेतला, पुन्हा जन्म घेणार का तुम्ही? नाही, जाऊ दे. साधन केलं. साधनाचे सार काय पाहिजे? पण मंत्र बीज हरी, आत्मतत्व घरी तोची साधन. आणि साधन करत असताना साध्य निवडल्यानंतर आणि ज्या स्वरूपाला आपण आपलं आराध्य मानतो त्याच्यासाठी कायेने वाचेने मनानं त्याचं झालं पाहिजे. आपलं शरीर कीर्तनात बसलेलं असतं पण मन दुसरं चिंतन करत. आपलं शरीर जरी कीर्तनात बसलेलं असलं तरी कीर्तनकार बोंबून सांगतात की नामचिंतन करा, तरी बनत नाही. काही लोक सांगतात कीर्तन संपेपर्यंत मी विठ्ठल म्हटलं नाही. केवढा पापी असेल. विठ्ठल म्हणण्यासाठी तुझा पुण्य लागतं. पाप केला असेल तर तुला नाम येणार नाही. गुरुदेव वैकुंठवासी नतुसिंग बाबा काय सांगायचे, ज्याला कीर्तनात येऊन विठ्ठल म्हणा वाटत नाही ना, त्यांचं पाप त्यांची जीभ धरून ठेवते. तो विठ्ठल म्हणायला जातो का त्यांचं पाप सांगतात. बरं का? पुंडलिक तरी बाकी त्यांनी म्हटलंच नाही, कारण त्यांच्या पापाने त्यांची जीभ धरून ठेवली. विठाला विठाला काया वाचा मन परमार्थात विशेष. तुम्ही शरीराने परमार्थ करत असाल पण मन जर तुमचं परमार्थ करत नसेल ना, मी काय बोलतो बरं बाबा, नाहे धोए क्या बया मन का मैलन जा, मीन सदा जल में रहे धोए पास न जा. नाहे धोए मन चंगा ते सोनच असत. नवीन वाजवणार राहिला तर ते अंग जास्त हलवतं आणि वाजवत. आणि जो जास्त अंग हलवतो ना त्याने नतू बहुत्या तमाशात जातो. ते मला तिथं मी सांगतो आधी ना मावीला वाजवायचं जास्त ना, अंग हलवायचं. हे पोरं खुश आहे. यांचे चेहरे पाहिले की गोवा, कारण त्यांना अजून काम करत तया बाती. याला हा शर्ट आणून दिलाय पण त्याच्या बाया लांब्या आहेत. पण किती गोड येतो. काय नाव तुझं? इवान. आता तो एक गोबडा आहे आणि मला ऐकू कमी येत. विमान या रामभाऊ पुढे या. ते कसे, ते निष्पाप व्यक्तिमत्व आहे, त्याच्या मनात पाप नाही. हा तो म्हणजे मला असे प्रत्येक गावात एक दोन दिसतातच. म्हणजे तो निरागस आहे, निष्पाप. तो फक्त मागचा आता भोगायला आलाय आणि पुन्हा याला जन्म भेटणार नाही, मुक्त होणार आहे. कारण त्याला काहीच घेणं देणं नाही. आणि अशी जी मंडळी असते त्यांना काहीतरी समजत नसलं पण चेहरा प्रसन्न ठेवतात. जे बुद्धिमान स्वतःला समजतात ना त्यांना समजतं हेही दाखवतात. आणि
थोडे फुगाही त्यांच्यात दिसतो, पण तिथं काही नाही. तुम्ही काही बी सांगा, आम्ही आशाच हसू. स्थितप्रज्ञस्य का भाषा, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. विठाला विठाला मी पंतप्रधान झालो पाहिजे ही तर प्रत्येकाची अपेक्षा असते, पण त्याच्यासाठी सुद्धा मागच्या जन्मात काहीतरी करावं लागतं. जे वृक्ष लाविती सर्व काळा तयावरी छत्रांचे झल्लाड, जे विध निर्मळ, ज्याने 5 कोटी झाडं लावलेले असतील, किती या जन्मात लावा. जे वृक्ष लाविती सर्व काळ छत्रांचे झल्लाड, आणि ते ईश्वराला ते फळ अर्पण करतात, तेच तसे म्हणतात जे ईश्वरी अर्पिती फळ नानाविध निर्मळ. मी सुंदर दिसावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे, पण सुंदर असण्यासाठी सुद्धा गोपीचंदनाचं आणि चंदनाचं दान करावं लागतं, आणि त्यापेक्षा सोन्याचं दान करावं लागतं. वाटत नाही, जप लागत नाही, पण सोनं सोडत नाही. सुवर्णदान कांती निर्मळ, 58 वर्ष झालं पण एक सुरकुती नाही ना. लोक म्हणतील महाराज लोक चांगलं चांगलं खावायला भेटत म्हणून त्या सरपंच यासच म्हणणं होतं. अशी मला बापूंचे भाऊ बोलले, मी काय मी धपाटाना अर्थ वेगळा म्हटलं. असं म्हटलं ते दुधीचे धपाटे असतात, दुधीचे धपाटे खाणारा